हरिओम. मी संदीप सिंह राऊत, बोईसर उपासना केंद्र. बापूंनी मला त्यांच्या कृपा छत्रछायाखाली 1997 सालापासूनच ओढून घेतलेलं आहे आणि तेव्हापासून खूप अनेक अनुभव येतात आणि त्यातला एक स्वस्तिकक्षेम संवादाबद्दल एक अनुभव आलेला, मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. तो मी आज आपल्याला सांगणार आहे. एक 12 जानेवारी 2020 ह्या दिवशी आपल्या संस्थेचा एक पारितोषिक वितरण समारंभ साहित्यचरित परीक्षेचा होणार होता आणि 11 तारखेला 11 जानेवारी 2020 हा शनिवार होता, शनिवारचा दिवस होता. आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर उपासनेची तयारी असते. उपासनेला जायला मी निघालो होतो आणि जाण्याच्या अगोदरच टी व्ही ऑन करून बघितला होता. त्याच्यावर एक बातमी आली होती. त्याच वेळी मोठा असा स्फोट आमच्या MIDCमध्ये झाला होता आणि तो इतका प्रचंड होता की त्याच्यामध्ये 8 माणसं मृत्युमुखी पडली होती आणि एकतर त्या कंपनीचा मालक, असं करून 9 माणसं मृत्युमुखी पडलेल्याची बातमी आली. आणि तो मृत्युमुखी पडलेल्याचा जो मालक होता तो माझ्या शेजारचा होता, माझ्या शेजारी राहणारा. त्याचं नाव नटूभाई म्हणून होतं. आणि ते ऐकल्यानंतर मला खूप दुःख झालं, कारण तो माणूस रामभक्त होता आणि सुंदरकांडाचं पठण केल्याशिवाय तो घरून निघत नव्हता. अतिशय देवभक्त. ही बातमी ऐकल्यानंतर खूप दुःख झालं. पण उपासनेला जाऊन उपासना पूर्ण करून नंतर मी त्या स्पॉटला जातो असा विचार करून मी पहिली उपासना अटेंड केली. उपासना संपल्यानंतर स्वस्तिकक्षेम संवाद सुरू झाला. स्वस्तिकक्षेम संवादामध्ये डायरेक्ट मी मोठ्या आईशी संवाद साधला. माझा शेजारी आहे, माझा मित्र आहे, खूप देवभक्त आहे, ह्याला वाचव. आणि ते पूर्ण उपासना झाल्यानंतर मी जो स्पॉट होता त्या स्पॉटवर गेलो. तिथे कळलं की त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. 8 जणांचे मृतदेह मला दिसले, पण 9वा मृतदेह मला दिसला नाही, तो नटूभाईचा. पण सगळ्या मीडियाला जाहीर झालं होतं की 9 माणसं होती, 9ही माणसाचा मृत्यू झालेला आहे म्हणून. आणि टी व्हीवर पण ती बातमी डिक्लेअर झालं. सगळ्या चॅनलवर तीच बातमी होती. नावासहित मृत्युमुखी पडल्याची बातमी ऐकली होती. पण ते फक्त 8च मृतदेह मला दिसले. मग मी त्या डॉक्टरांशी संपर्क साधला. ते डॉक्टर बोलले की आतापर्यंत आमच्याकडे 8च बॉडी आलेल्या आहेत, एक बॉडी यायची बाकी आहे आणि ती शोधायला आमचं पथक गेलेलं आहे. जेव्हा ही गोष्ट पूर्णपणे कळली त्यांच्या मॅनेजमेंटकडनं, ती अशी होती की जेव्हा त्यांचं पथक ते शोधकार्यासाठी गेले, तो मालक तिथे बेशुद्ध होता, पण तो राम 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 असा जप त्याचा नित्यपणे चालू होता. म्हणजे तो बेशुद्ध आहे पण त्याच्या तोंडातून राम 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 ऐकू येत होतं. त्या मंद असा हा रामनाम बोलणाऱ्या आवाजाकडे ते पथक गेलं आणि त्या मलब्यामधून त्याला काढला आणि हॉस्पिटलमध्ये आणला. आणि त्याच्या शरीरामध्ये प्रचंड काचा गेलेल्या होत्या. त्याला लगेच ऑपरेशन करून सगळ्या काचा काढल्या गेल्या आणि मुंबईला हलवलं. मुंबईला हलवल्यानंतर 3 महिन्यानंतर तो पूर्णपणे बरा झालेला आहे. ज्या माणसाला मृत घोषित केला होता त्या माणसासाठी मी स्वस्तिकक्षेम संवादामध्ये प्रार्थना केली की हे मोठ्या आई, हा माझा मित्र आहे, देवभक्त आहे, सज्जन माणूस आहे, ह्याला वाचव. आणि त्या स्वस्तिकक्षेम संवादामध्ये केलेल्या प्रार्थनेमुळे मोठ्या आईने माझ्या शेजाऱ्याला वाचवलं, हा माझा विश्वास आहे. ही गोष्ट जेव्हा मी त्यांना सांगितली नटूभाईंना, तेव्हा त्यांच्या घरच्यांना पण विश्वास पटला की खरोखरच आपके सद्गुरू ने हमको बचाया. आणि आजही ते आपल्या सद्गुरूला मानतात की सद्गुरू अनिरुद्धांनी मला वाचवलेलं आहे असं तेही सांगतात. त्यांचाही तितकाच विश्वास आहे, कारण मी जी स्वस्तिकक्षेम संवादाची जी कथा आहे ती त्यांना स्पष्टपणे समजवली, ऐकवली, इतरांना पण ऐकवली. आणि हा अनुभव खूप मोठा आहे माझ्यासाठी, कारण जो मृत घोषित झालेला माणूस पण स्वस्तिकक्षेम संवादामध्ये
आईशी डायरेक्ट मोठ्या आईशी झालेल्या संवादामुळे त्याला जीवनदान मिळालेलं आहे. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथ सहित, नाथ सहित, नाथ सहित.